प्रेक्षक हो नमस्कार. आज आपल्यासोबत श्री संतोष डोंगरे सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण आज डोंगरे सरांबद्दल त्यांचं सामाजिक, शैक्षणिक आणि इतर जे कार्य आहे याबद्दल सविस्तर सरांसोबत आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. कारण सध्या आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळं सरांकडे देखील वेळ आहे. तर आणि त्याचबरोबर सरांचं व्यक्तिमत्व हे एक खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आपल्या सर्वांसाठीच. त्याचप्रमाणे समाजामधल्या तरुण मुलांसाठी अशा प्रेरणादायक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्याचप्रमाणे भरपूर मोठं सामाजिक कार्य देखील सरांचं आहे. ते नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसिव्ह असतात, ॲक्टिव्ह असतात. तर या सर्व बाबतीमध्ये आपण सरांकडून जाणून घेऊयात. सर, मी तुम्हाला प्रथमतः थोडक्यात आपला परिचय या ठिकाणी आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी करून द्याल का? नमस्कार सर, मी संतोष ज्ञानोबा डोंगरे आणि माझं मूळ गाव बालाघाटावर खडकी घाट आहे. शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन आज श्री लक्ष्मणराव जाहीर माध्यमिक विद्यालय नामलगाव फाटा या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा सेवा संघ असेल किंवा वेगवेगळ्या परिवर्तनवादी चळवळी असतील, या चळवळींमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहे. आणि अलीकडच्या 8-10 वर्षांमध्ये वारकरी संत साहित्याचं आकर्षण त्या वाचनामधून मनामध्ये निर्माण झालं. आणि त्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एक प्रवचन, कीर्तन या माध्यमातून समाज प्रबोधनाचा प्रयत्न हा अलीकडच्या काळामध्ये मी करत आहे. आणि सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, वारकरी सांप्रदायिक असेल, यथाशक्ती जेवढं होईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे त्या क्षेत्रामध्ये मी करत आहे. बरं सर, तुम्ही म्हणालात की आता तुम्ही लक्ष्मण अण्णा जाहीर पाटील विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहात. तर मग तुम्ही तिकडे शिक्षकाची जी ड्युटी करून मग सामाजिक कार्यामध्ये नेमकं कधी वेळ देतात तुम्ही? बऱ्याच वेळा आपण शाळेमध्ये काम करतो, म्हणजे शाळेतला वेळ आपला फिक्स असतो. हो, सकाळी शाळा भरल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत आपण शाळेमध्ये असतो. बरोबर. आणि इतर जो रिकामा वेळ आपल्याकडे राहतो आणि काही सुट्ट्या असतात या काळामध्ये आणि बाकीचं काम करण्यासाठी फार वेळ लागत नाही. तर जेवढा जिथं गरजेचं आहे तेवढाच वेळ आपल्याला द्यावा लागतो. त्यामुळे वेळ आपल्याकडे भरपूर असतो, फक्त वेळेचं नियोजन महत्त्वाचं असतं. आणि नियोजन जर वेळेचं व्यवस्थित केलं तर वेळ मिळतो. बरोबर आहे. आपल्याला आवड पाहिजे त्या क्षेत्रात, आवड पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, वेळ घालवण्याचे अनेक ठिकाण आहेत. हो, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ते वेळ घालवण्यासाठी त्या ठिकाणी जातात. बरोबर. आपल्याकडे जो शिल्लक वेळ आहे तो वेळ आपण या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपयोगी आणतो. आता मराठा सेवा संघामध्ये तुम्ही जे कार्य करत आहात ते नेमकं म्हणजे तुमच्याकडं असं त्या संघटनात्मक जे पद आहे तसं एखादं पद आहे का? कसं नेमकं कार्य चालू आहे तुमचं? मराठा सेवा संघाची स्थापना झाल्यानंतर मागील 30-32 वर्षांमध्ये मराठा सेवा संघ महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरामध्ये पोहोचलेला आहे. हो, तो विचार लोकमान्य झालेला आहे, लोकांपर्यंत पोहोचला, परंतु तो लोकमान्य झालेला आहे. आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आदरणीय युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी एकूण 33 कक्ष स्थापन केलेले आहेत. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना संघटित करण्यासाठी या वेगवेगळ्या कक्षांची स्थापना झालेली आहे. आणि माझ्याकडं मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचं जिल्हाध्यक्षपद आहे. म्हणजे गाडगेबाबांचा जो प्रबोधनाचा विचार आहे, वारकरी संतांचा जो प्रबोधनाचा विचार आहे, म्हणजे लोकांमध्ये खऱ्या अर्थाने प्रबोधन झालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून मराठा सेवा संघाने वेगवेगळे कक्ष स्थापन केलेले आहेत. आणि त्यामध्ये संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि सध्या त्या पदावर मी काम करत आहे. बरं. आता हे काम करत असताना तुम्ही शालेय काम देखील करतात आणि हे सामाजिक कार्य देखील करतात. तर हे काम करत असताना म्हणजे तुम्हाला समाजामध्ये जेव्हा तुम्ही मिसळतात तेव्हा तुमची जी भूमिका आहे किंवा मराठा सेवा संघाची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजामधल्या सर्व स्तरातील व्यक्तींपर्यंत असेल, ते तरुण विद्यार्थी असतील किंवा तरुण कार्यकर्ते असतील समाजामधले, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकं तुम्ही माध्यम कोणतं वापरता? माध्यम म्हणजे सध्या तर समाज माध्यम, समजा व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल किंवा व्याख्यान असेल, या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि तो विचार लोकांपर्यंत घेऊन जात आहोत.
कारण समाज माध्यम ही सध्या प्रभावी आहेत हो. आणि आपण पाहतोय की तळागाळापर्यंत म्हणजे एखाद्या घरामध्ये कदाचित लाईट नसेल, पाण्याची सोय नसेल, पण तिथं मोबाईल पोहोचलेले आहेत आणि त्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी जी आहे लोकांची ती वाढलेली आहे. त्यामुळं लोकांपर्यंत पोहोचणं आता अवघड नाही आहे. बरोबर. या वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि तो विचार त्यांच्यापर्यंत आपण देऊ शकतो. बरोबर. म्हणजे कीर्तन, प्रवचन अशा माध्यमातून देखील तुमचं समाज प्रबोधन चालू आहे. की जे तुम्ही आहेत की संत गाडगे बाबा कक्षाचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात आणि संत गाडगे महाराजांनी जी परंपरा राबवलेली आहे, कीर्तनाच्या माध्यमातून समाज, राष्ट्र हे जसं ते रस्ते झाडून परिसर स्वच्छ करायचे आणि कीर्तन करून लोकांचे मन, डोके स्वच्छ करायचे, अगदी तशाच प्रकारचं तुमचं प्रेरणादायी अशा प्रकारचं समाज सुधारण्याचं कार्य चालू आहे. त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आणखीन तुम्हाला पुढे ह्याच्यासाठी शुभेच्छा. आता तुम्ही हे जे कार्य करत आहात ते कार्य करत असताना मग त्याच्यामध्ये आणखीन जो समजा अद्ययावतता यावी यासाठी ज्या गोष्टीची गरज असते की चालू याच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला अनुसरून की काय ज्ञानात्मक वाढ करता येईल, अशी वाढ करण्यासाठी तुम्ही म्हणजे कुठल्या एखादा स्रोत म्हणतो आपण त्याला ज्ञानाचा, तो सध्या कुठला ज्ञानाचा स्रोत वापरून तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकता? नाही, अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की अद्ययावतपणा जो आहे त्याला फार स्पीड आलेली आहे. हो. म्हणजे अगदी आपण शिवाजी महाराजांचा कालखंड किंवा तुकाराम महाराजांचा कालखंड, त्यांना जर एखाद्या ठिकाणी कीर्तन करायचं ते तिथंच जावं लागायचं. बरोबर. जेवढी प्रत्यक्ष माणसं समोर आहेत ते तेवढ्यानंच ऐकायला मिळायचं हो. आणि तिथून पुढे त्याची माउथ पब्लिसिटी सुरू व्हायची. बरोबर आहे. लोकांपर्यंत, ते इतरांपर्यंत तुकाराम महाराज असे म्हणले, शिवाजी महाराज असे म्हणले, म्हणजे अगदी आपल्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत जरी आपण पाहिलं तरी अशीच परिस्थिती होती. आणि गाडगे बाबांच्या काळातही तेच होतं. हो. त्यामुळं गाडगे बाबांच्या हातामध्ये झाडू असायचा आणि ते गावगाव फिरायचे. हो. दिवसभर हातातल्या झाडूने गावातले रस्ते साफ करायचे आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून लोकांचे मेंदू साफ करायचे. हे काम गाडगे बाबांच्या माध्यमातून व्हायचं. पण अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आपण एका ठिकाणी जर कीर्तन केलं, एका ठिकाणी जर व्याख्यान केलं, एका ठिकाणी जर प्रवचन केलं तर ते लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. बरोबर. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही जी पोहोचण्याची आधुनिक माध्यमं आहेत या माध्यमांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण यामध्ये थोडंफार कमी पडतोय. बरोबर. आणि त्यामुळे यूट्यूब असेल किंवा अलीकडं इंस्टाग्राम असेल किंवा ब्लॉग असतील, वेबसाईट असेल, या माध्यमातून आता हे ज्ञान मिळून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी भविष्यामध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने ते ज्ञान मिळवायचे प्रयत्न चालू आहेत. बरोबर. आता ह्या सर्व गोष्टी करत असताना, शैक्षणिक कार्य आहे, तुमचं सामाजिक कार्य आहे, ह्या गोष्टी करत असताना तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याकडं, आरोग्याच्या बाबतीमध्ये कसं लक्ष देता? त्यासाठी काही वेगळे ऍक्टिव्हिटी वगैरे तुम्ही करता का? वेळ कधी देता? आता ह्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये ज्यावेळेस आपण सहभागी होतो त्यावेळेस एक गोष्ट निश्चित आहे की वेळेच्या बाबतीत तारेवरची कसरत करावी लागते. बरोबर. कारण शाळा असते, शाळेवरचे वेगवेगळे उपक्रम असतात, सामाजिक उपक्रम असतात किंवा इतर कीर्तनाचे वगैरे कार्यक्रम असतात. तर हे करत असताना निश्चितच त्याचा शरीरावर, मानसिक असेल, शारीरिक असेल, अशा आरोग्यावर ताण निर्माण होतो, तणाव निर्माण होतो. परंतु दररोज सकाळचं मॉर्निंग वॉक असेल किंवा ट्रेकिंग असेल, या माध्यमातून तिकडेही दुर्लक्ष होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. आणि दररोज सकाळी फिरायला, ट्रेकिंगला जाऊन फिजिकल असेल किंवा मेंटल असेल या सगळ्या दृष्टिकोनातून बरोबर फिटनेस कसा राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न देखील केले जातात. वेळ कमी पडतो, बरोबर, परंतु ऍडजस्टमेंट होती आणि ती करावी लागते ऍडजस्टमेंट. बरोबर. कारण आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये आवड असेल, आता सुरुवातीला विचार जर केला तर 8-10 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाचा, एक 12-13 वर्षापूर्वी आणि माझा काही संबंध नव्हता. म्हणजे आपण पाहतो की शाळेमध्ये आता खऱ्या अर्थाने ते दुर्दैव वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय, एवढं मोठं वारकरी संतांचं साहित्य आहे. आणि मी तर कायम सांगत असतो की वारकरी संतांनी आपल्यासाठी जी शिदोरी ठेवलेली आहे ती चंद्रसूर्य आहे तोपर्यंत पुरणार आहे आणि तरी देखील उरणार आहे. आणि जगात एकही असा माणूस नाही की त्याला ती उपयोगी पडणार नाही. एवढी अनमोल अशी शिदोरी वारकरी संतांनी आपल्यासाठी पाठीमागे सोडलेली आहे. परंतु शालेय शिक्षणापुरता जर आपण विचार केला तर संतवाणीमध्ये एखादा अभंग किंवा एखादी रचना या पलीकडे त्या संत साहित्याला कुठं स्थान मला दिसत नाही. परंतु ज्यावेळेस त्या संत साहित्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस असं लक्षात आलं की जेवढं खोल जावं तेवढी गोडी वाढते. बरोबर.
म्हणजे संत साहित्य एवढं मोठं आहे. हम्म. सुरुवातीला असं वाटायचं की एक दोन आपले अभंग पाठ झाले म्हणजे आपण बरंच काहीतरी केलंय, परंतु एवढं मोठं संत साहित्य आहे की आपण तिथपर्यंत सगळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु जेवढं आपल्याला मिळतंय ते निश्चितच आनंद देणार आहे. आणि मग संत असतील, महापुरुष असतील, यांचे जे विचार आहेत, त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, हे ऊर्जादायी आहे. ते ऊर्जा कमी पडू देत नाही. त्यामुळे कंटिन्यू त्यातून ऊर्जा मिळत राहते. आणि मराठा सेवा संघाच्या चळवळीमध्ये जोडलं गेल्यामुळं ती एक परिवर्तनवादी चळवळ आहे. हम्म. तिथूनही खेडेकर साहेब आहेत किंवा आह साळुंके सर आहेत, असे जे विचारवंत आहेत, मामा देशमुख आहेत, बरोबर. अशा विचारवंतांनी सुद्धा फार ऊर्जा दिली. एक एक शब्द त्यांचा बळ देणारा असतो आणि त्यामुळे त्यातून ते बळ मिळत राहतं. वेळेची ॲडजस्टमेंट होत राहते. शारीरिक आरोग्यावर परिणाम होतातही, त्याचा त्रासही होतो, परंतु इकडली ऊर्जा असल्यामुळं हम्म. हे सगळं काम धकून जातं. आणि त्यामुळं असलेल्या वेळेचा सदुपयोग होतो. जी वेळ आपल्याकडे शिल्लक आहे त्या वेळेचा सदुपयोग होतो आणि ती वेळ आपल्याला इकडे उपयोगात आणता येते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इकडल्या शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य करण्याबरोबरच तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याकडे देखील लक्ष देतात. आणि ही शरीरासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती तुमच्या सकाळची मॉर्निंग वॉक असेल, त्याचप्रमाणे ट्रेकिंग असेल किंवा आणखी इतर ऍक्टिव्हिटी असतील, त्याच्यामधून तुम्हाला ती ऊर्जा मिळत मिळते. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्हाला जी ऊर्जा आहे आतून, ती तुम्हाला संत साहित्यामधून मिळते. ऊर्जा मिळते. आणि सकाळी जे फिरायला जातो, आमचा एक चांगला ग्रुप आहे, देवराई ट्रेकिंग ग्रुप. हा हा. तर आम्ही प्रत्येक रविवारी डोंगरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो. आणि त्यातमध्ये बरीच अभ्यासू मंडळी आहेत, विचारवंत मंडळी आहेत. त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ती सकाळी डबल ऊर्जा मिळते. बरोबर आहे. म्हणजे निसर्गातूनही मिळते आणि सोबत असलेल्या माणसांतूनही मिळते. बरोबर आहे. आणि त्यामुळे सकाळच्याला ज्याला आपण खुराक म्हणतो, वैचारिक खऱ्या अर्थाने मंथन. वैचारिक मंथन होतं. म्हणजे शरीरालाही खुराक मिळतो आणि मनालाही खुराक मिळतो. बरोबर. या दोन्ही दृष्टिकोनातून ही ऊर्जा प्रामुख्याने महत्वाची असते. आणि त्यामुळे सकाळचं फिरायला जाणं सुद्धा आनंददायी असतं. बरोबर आहे. म्हणजे विनोद असतील किंवा वेगवेगळ्या कोटी असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून एन्जॉय करणं असेल, बरोबर. आणि सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत. अगदी बरोबर. मनासाठी, आपल्या शरीरासाठी. आपण बाहेरचं काम तर करतच असतो आणि ते करतच राहणार असतो, परंतु सकाळचा सुद्धा वेळ आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि एक वेळ सकाळचा वेळ चांगला गेला तर पूर्ण दिवस चांगला जातो. म्हणजे दिवसभर पुरेल एवढी ऊर्जा. आणि ऍक्च्युअली सकाळी 1-2 तास जर बाहेर राहिलं तर दिवसभर थकवा सुद्धा जाणवत नाही. अगदी बरोबर. आणि कधी दुपारी झोपण्याची गरज पडत नाही, हो. वेळ येत नाही किंवा थकवा जाणवत नाही. बरोबर. त्यामुळे सकाळचा वेळ फार महत्वाचा आहे. सकाळच्या 2 तासामध्ये दिवसभर जे 12 तास आहेत, त्या 12 तास पुरेल एवढी ऊर्जा सकाळी मिळते. आणि त्यामुळे दिवसही आनंदामध्ये जातो. बरोबर आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ देऊन आपल्या प्रेक्षकांसाठी जी मुलाखत दिली आणि तुमचं जे प्रेरणादायी कार्य या ठिकाणी सांगितलं, तर या तुमच्या कार्यातून, तुमच्या मुलाखतीमधून नक्कीच आपलं यूट्यूब चॅनल बघणारे अनेक तरुण मित्र जे आहेत ते प्रेरणा घेतील आणि त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यासोबतच ते स्वतःच्या आरोग्याकडं आणि शारीरिक सदृढतेबरोबर मनाची सदृढता कशी राखता येईल त्याच्याकडे लक्ष देतील आणि तुमच्याकडून निश्चितच प्रेरणा घेतील अशी अपेक्षा करतो. तुमच्या पुढील शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.